औरंगजेबाचं उदात्तीकरण करणं अबू आझमींना भोवलेलं आहे। अधिवेशनापुरतं अबू आझमी यांचं निलंबन झालेलं आहे। विधानसभेमध्ये त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव हा एकमतानं मंजूर करण्यात आला। तर यावेळेला मुख्यमंत्र्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिलेली आहे। अबू आझमींना जेलमध्ये टाकणार असल्याचं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे। तर प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकरला वेगळा आणि मला वेगळा नियम आहे का असा सवाल यावेळेला अबू आझमींनी उपस्थित केला। अबू आझमीचा तर निषेध केलाच पाहिजे। औरंगजेब कोण होता? औरंगजेब कोण होता त्याच्याविषयी जर अबू आझमी बोलत असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। अबू आझमीवर कारवाई झाली पाहिजे। अबू आझमीला जेलमध्ये का टाकलं नाही? गृहमंत्री बसलेले तो समोर आता उचलून टाकायला पाहिजे त्याला जेलमध्ये, आपल्या इथल्या लॉकअपमध्ये। माननीय मुख्यमंत्री, सभापति महोदय जेलमध्ये टाकीन, 100% टाकू। इतना बड़ा गुनाह कि मुझे सस्पेंड किया गया और मैंने असेंबली का सेशन चले, बजट सेशन है, कारपोरेशन इलेक्शन नहीं हुआ है, लोगों काम रुके हुए हैं, तो मैंने यहाँ तक भी कह दिया कि भाई मैंने जो कहा बोला है ना अपनी बातों को वापस लेता हूँ, इसलिए मैंने कोई गलत चीज़ बोला नहीं था, लेकिन फिर भी वापस लिया मैंने कि सेशन चलता रहे, ये सब प्रॉब्लम नहीं हो। मैं अब जो है मैं पूछना चाहता हूँ महाराष्ट्र सरकार से कि क्या दोहरा कानून चलेगा यहाँ पर? अबू आझमीनी जे औरंगजेबच्या बाजूनी एक चांगला राजा म्हणून त्यांनी पूर्ण राज्य चालवलं, प्रशासन चालवलं, असा जे स्टेटमेंट दिला, आज त्या स्टेटमेंटचे अगेन्स्ट जाऊन त्या अबू आझमीला अधिवेशनातून बाहेर करण्याचं काम आमचे देवेंद्र फडणवीसजींची सरकारने केलं आहे। असे जे लोक स्टेटमेंट करणारे आहे आणि ज्यांना या बापावर प्रेम आहे औरंगजेबवर, असे लोकांना ही सीख भेटली पाहिजे की महाराष्ट्रामध्ये औरंगजेबची नाही, इथे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार चालतात। अबू आझमींना निलंबित केल्यानंतर लगेच आमची मागणी होती की जशी कारवाई अबू आझमीवर केली आणि ती करायलाच पाहिजे होती, काल पण आमची मागणी होती, खरं तर कालपासूनच करायला पाहिजे होतं, पण तशीच हिंमत दाखवून जे भाजपचे जवळचे आहेत, मग ते कोश्यारी असतील, कोरटकर असतील, सोलापूरकर असतील, त्यांच्यावर देखील कारवाई आणि त्यांच्यावर देखील बेड्या ठोकण्याची कारवाई ही या सरकारने केली पाहिजे। आपण पाहतोय की काल औरंगजेबाची प्रशंसा केली आणि काल आम्ही जी मागणी करत होतो निलंबित करा, ती काल नाही ऐकली, पण भाजपचं स्वतःचं राजकारण चालवायचं आणि स्वतःला अडचणीत हाऊसमध्ये आणायचं नाही, पण पुन्हा एकदा आज गोंधळ घालून आज भाजपने ते केलं। आमची तर मागणी कालच करण्याची होती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।